सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी त्यांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान यावेळी बोलताना माजी आमदार राम सातपुते म्हणाले, जयकुमार गोरे कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व आहे। पालकमंत्री काय करू शकतो हे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आदर्श देणारं असं नेतृत्व, असं मत माजी आमदार राम सातपुते यांनी यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ, ज्येष्ठ नेते आदरणीय राजे मालक, या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रशांत मालक, सचिन दादा, राजाभाऊ, उपस्थित असणारे आपल्या सांगोल्याचे माजी आमदार, माजी विधान परिषद सदस्य दीपक दादा, आपल्या गटनेत्या रश्मिताई, उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष शशिकांत नाना, चेतन सिंहजी केदार, शहराध्यक्ष आदरणीय रोहिताई, आज खऱ्या अर्थाने एक आनंदाचा क्षण आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही खाली ऍडिशनल सीओ साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो आणि चर्चा सुरू होती की या जिल्ह्यामध्ये एकेकाळी या सभागृहामध्ये फक्त 1 किंवा 2 सदस्य असायचे, म्हणजे सचिनदादाचे वडील एकच होते, एकच त्या ठिकाणी या सभागृहात भारतीय जनता पार्टीचा एकच सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। आणि आज एक वरून जसं अटलजी म्हणायचे की कभी थे अकेले हुए आज इतने, तब नहीं डरे भला आज डरेंगे। एक काळी एक होतो, आज हे सगळे भगवे पंचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या तुम्हाला स्तुती करायला आवडत नाही, पण तुमचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं, एक पालकमंत्री काय करू शकतो, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आदर्श घालून देणारं पक्षासाठी नेतृत्व म्हणजे तुमचं आहे। कारण ज्या महापालिकेवर त्या ठिकाणी इतकी कधी एक हाती सत्ता भाजपची आली नाही, त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वात सत्ता आली। तुमच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामधल्या जवळजवळ 10 पैकी 11 पैकी 10 पंचायत समिती आपले सभापती भारतीय जनता पार्टीचे झाले। आपल्या या सभागृहात सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सर्वाधिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आली। खऱ्या अर्थानं एक नेता म्हणून, एक कर्तृत्वान नेता म्हणून आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या मागे ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व आम्हाला भेटलं। मला आठवतंय ज्या दिवशी भाऊ तुम्ही पालकमंत्री झाले, त्याच्या काही दिवसानंतर काही लोकांनी बाहेरचे पालकमंत्री किंवा अशा पद्धतीने एक चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक कर्तृत्वान नेता कुठेही गेला तर तो त्याचं नेतृत्व सिद्ध करू शकतो। एक सामान्य घरातला कार्यकर्ता जेव्हा नेता होतो त्यावेळेस काय होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय जयभाऊ आणि आजचा हा या ठिकाणी अध्यक्षपदाची जी निवड आहे याच्यातून हे सिद्ध होत आहे। मी सगळ्या नेतृत्वाचं अभिनंदन करतो, खास करून आदरणीय राजाभाऊंचं अभिनंदन करतो, पार्टी नेतृत्वाचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आता बोलताना मालक म्हटले की भाऊ तुम्ही ग्रामविकास खातं आहे त्यामुळे तुमचं जास्तीत जास्त लक्ष आपल्याकडे असावं, आतापर्यंत जसं दिलंय त्याच्यापेक्षा जास्त लक्ष मालक आपल्यावर भाऊ देणार। भविष्यामध्ये या सगळ्या सदस्यांना विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी भेटेल। आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी त्यांनी जे कष्ट घेतलं, म्हणजे या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आम्ही खाली बसलो होतो त्यावेळेस संजीवनीताई पाटील असतील, आदरणीय स्वर्गीय पंचप्पा कल्याण शेट्टी असतील, किंवा सर्व जुने कार्यकर्ते ज्यांनी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला, प्रसंगी अनेक केसेस घेतल्या, लढा उभा केला आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खाली त्या ठिकाणी पडू दिला नाही, संघर्ष केला। आजचा हा विजय, आजचा या ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद अशा सर्व ज्ञात अज्ञात सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही समर्पित करतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।